एकमेव कारण असं आहे की बाबासाहेब पाटील या अहमदपूर तालुक्याचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटलांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला कधी जवळ केलं नाही. आतापर्यंत इतिहास आहे. ते सामील झाले आमच्यामध्ये. आमच्याकडलं अर्थ खाते काढून घेतलं. अजित पवारांकडे सध्या किती मागा. आणि अजित पवारांनी राष्ट्रवादीचे जिथं जिथं आमदार आहेत तिथं तिथं किती पैसे द्यावेत. अहमदपूरच्या आमदाराला किती पैसे द्यावेत. बाबासाहेब पाटलाला 2,500 कोटी रुपये दिले. किती? 2,500 कोटी. 200-250 कोटी नाही, 2,500 कोटी. पण बाबासाहेब पाटलांना कधीच भाजपच्या कार्यकर्त्याचा विचार केला नाही. निधी आमचा आहे, सरकार आमचं आहे. तिन्ही पक्षाला समान वाटा करून निधी द्यायचं त्यांचं काम आहे. पण त्यांनी केलं नाही. तसं भाजप म्हणलं की त्याचं डोकं उठतंय. लोकसभेमध्ये आमच्या लोकसभेच्या खासदाराचा प्रचार त्यांनी केला नाही. राष्ट्रवादीचे एकही कार्यकर्त्याचे एक मत आमच्या उमेदवाराला नाही पडलं. मग मला सांगा, महायुती हे ना धर्म पाळला का नाही पाळला? मग आम्ही का पाळावं? आम्ही नाही पाळणार ना. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं एक मत सुद्धा बाबासाहेबांना देणार नाही, हे तुम्हाला पक्क माहित असावं. एकही मत देणार नाही. कारण इतकं स्पष्ट बोलावं माणसाला. काय काकाला जाऊन कशाला बोलवायला पाहिजे? जे आहे ते परिस्थिती. आणि बाबासाहेब पाटील असं सांगतात, लाडली बहीण योजना आम्ही आणली.